नमस्कार, JW किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आज आपण तीळ व लाल टोमॅटो चटका असा चटणीचा प्रकार बघणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य याप्रमाणे आहे। 1 वाटी पांढरे तीळ धुवून गाळून निवडून घेतले आहे, ते 100 ग्रॅम आहे। 5 ते 6 वाळलेल्या लाल मिरच्या, धुवून घेतलेले 3 टोमॅटो, 5-6 लसूण पाकळ्या, अर्धा चमचा धणे जिरे पावडर, चवीनुसार मीठ, पाव चमचा लिंबाचा रस। फोडणीसाठी तेल, मोहरी, जिरे, कढीपत्ता व हिंग। आपण आता टोमॅटो कापून घेऊ। टोमॅटोचं बी काढून घेऊ आपण। बी काढून बारीक फोडी करून घ्या आपण। अशा प्रकारे आपण हे दोन्ही टोमॅटो कापून घेऊ। टोमॅटो बारीक चिरून झाले आहे, बी काढून घेतली आहे। मी आता बाउल मध्ये काढून घेते। मी इथे गॅसवर कढई तापत ठेवली आहे, त्यात आता आपण तीळ टाकून घेऊ। तीळ 4 ते 5 मिनिटं अगदी कमी गॅसवर आपण छान भाजून घेऊ। तीळीची फार छान पौष्टिक चटणी तयार होते। ही थंडीच्या दिवसात अशी चटणी खाल्ली की चांगली लाभदायक ठरते आपल्याला। सारखी परतवून आपण तीळ भाजून घेऊ। छान भाजून झाली आहे, मी आता गॅस बंद करते। आपण आता ही तीळ ताटात काढून घेऊ। छान खमंग भाजल्या गेली तीळ, मस्त वास येतोय। मी गॅसवर कढई ठेवली आहे, त्यात आता लाल मिरच्या टाकते, लसूण पाकळ्या, त्यात थोडं तेल टाकून आपण छान भाजून घेऊ मिरची व लसूण। 1-2 मिनिटं छान असं परतवून घेऊ आपण। मिरची आपण काश्मीरी लाल मिरची घेऊ शकतो चटणी टाकण्यासाठी। मी इथे ही साधीच मिरची घेतली आहे। मिरची पण तेलात छान भाजून झाली आहे, मी आता ताटात काढून घेते। टोमॅटो परतून घेऊ। थोडं 1 पळी तेल टाकू आपण। कमी गॅसवर आपण आता 2 ते 3 मिनिटं टोमॅटो परतून घेऊ। तेलात छान परतून झाले आहेत। आता मी गॅस बंद करून हे मिश्रण आता आपण सगळं गार करून घेऊ। मी इथे मिक्सरचे लहान भांडे घेतले आहे, त्यात आता भाजलेले लसूण व मिरची टाकून घेते। मीठ टाकल्यामुळे लसूण मिरची लवकर बारीक होते छान। भाजून गार झालेली तीळ टाकते। धने जिरे पावडर। आता हे सर्व थोडं आपण बारीक करून घेऊ। मिरची व तीळ छान बारीक करून झाले आहे, त्यात आता आपण गार झालेले टोमॅटो टाकून घेतोय। ही चटणी आपल्याला पाणी न टाकताच वाटायची आहे। त्यात मी थोडा लिंबाचा रस टाकते, कारण हे टोमॅटो आंबट नसतात ना, थोडी आंबटसर चटणी छान लागते। आता आपण छान बारीक करून घेऊ। चटणी छान झाली वाटून, मस्त रंग आला आहे। आपण पाणी न टाकताच वाटली चटणी। वाटलेली चटणी मी बाउलमध्ये काढून घेतली आहे। तडका पॅनमध्ये मी फोडणी तयार केली आहे, ती आता आपण चटणीवर टाकून घेऊ। छान खमंग फोडणी तयार झाली मस्त। छान चटकदार चविष्ट अशी चटणी तयार झाली आहे। दशमी, थालीपीठ, ढोकळी
इडली सोबत खायला खूप छान लागते। तर मग आपण पण अशा पद्धतीने चटणी घरी नक्की करून बघा। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।